आणि ऑर्गेनिक केमिस्ट्री मला सगळ्यात IMP टॉपिक म्हणजे ऑर्गेनिक केमिस्ट्रीचं नॉमेनक्लेचर. तुमच्या ग्रुपवरती मी आता जे विद्यार्थी फक्त ऑनलाईन करताय तर त्यांच्यासाठी मी टाकून दिलेलं आहे ग्रुपवर, तर त्यांनी ते नंतर लिहून घ्या. ठीक आहे, पण मी जे घेतलेलं आहे. ओके, रोहित पाटील. ठीक आहे, मी जे घेतलेलं आहे ऑफलाईन मध्ये ते तुम्हाला मी व्हॉट्सअप करून दिलेलं आहे आपल्या ग्रुप मधलं. रोहित पाटील कोण आहे? कोणाचा मित्र आहे रोहित पाटील? बर, ठीक आहे. तर बघा, ऑर्गेनिक याच्यामध्ये सगळ्यात आपल्याला जो नियम आहे बेटा, रूल, तो रूल असा असतो, नाव लिहिताना ऑर्गेनिक केमिस्ट्रीचं अगोदर आपण त्या ठिकाणी रूट वर्ड किंवा लिहित असतो आपण, आणि त्याच्यानंतर लिहितो बेटा सफिक्स. या दोन गोष्टी त्या ठिकाणी मस्ट आहे, मस्ट. या दोन गोष्टी प्रत्येक ऑर्गेनिक कंपाऊंडला राहतीलच. समजलं? त्याच्यामुळे आपण त्याचा कॉमन स्टडी करू बेटा, की त्याच्यामध्ये वर्ड रूट किंवा रूट वर्ड काय राहतं. ठीक आहे, तर याच्यामध्ये वर्ड रूट जे एक मिनिट. ठीक आहे, तर याच्यामध्ये जो वर्ड रूट आहे तर तो नंबर ऑफ कार्बन वरती डिपेंडंट व्हरायबल येतो. ठीक आहे, सो जेव्हा नंबर ऑफ कार्बन तुम्हाला माहिती असतात किंवा माहिती राहतील तेव्हा तुम्हाला त्या पर्टिक्युलरचं तुम्हाला वर्ड रूट त्या ठिकाणी माहिती राहणार बेटा. ठीक आहे, तर इकडे आपण लिहिणार नंबर ऑफ कार्बन ॲटम, नंबर ऑफ कार्बन ॲटम in parent chain. Okay, in the parent chain. parent chain मध्ये किती कार्बन आहे त्याच्यानुसार तुम्हाला तिकडे वापरायचंय रूट वर्ड. ठीक आहे, बघा, जर त्या चेन कडे कार्बन जर एक असेल तर त्याला वापरायचं मिथ. हे सर तुम्हाला दावे झालेलं बेटा. त्याचे विद्यार्थी ऑनलाईनला होते किंवा ऑफलाईनला होते, जे ऑफलाईनला होते त्यांचं रिव्हिजन होते बेटा. ठीक आहे, म्हणून तुम्हाला बोललो मी, सगळ्यांनी जॉईन करा मीटिंग. 4 कार्बन 5 कार्बन असेल तर पेंट, 6 कार्बन असेल तर हेक्स, 6 कार्बन असेल तर हेक्स, 7 कार्बन असेल तर हेप्ट, 8 असेल तर ऑक्ट, 9 असेल तर नॉन, आणि 10 असेल तर डेक. ठीक आहे, तर अशा प्रकारे जर नंबर ऑफ कार्बन नुसार त्याच्यामध्ये आपण वर्ड रूट वापरलेले. मिथ म्हणजे 1 कार्बन, इथ म्हणजे 2 कार्बन, 3 कार्बन, 4 कार्बन, 5 कार्बन, 6 कार्बन, 7 कार्बन, 8, 9 आणि 10. ठीक आहे, असे आपण त्या ठिकाणी कार्बन नंबर्स बघून त्याचं आपण रुटीन आपण त्याचं नाव लिहितो. त्यानंतर आपल्या याच्यामध्ये सफिक्स राहिला. आता हाला वर्ड रूट, आता राहिलं सफिक्स. आता सफिक्स कुठे वापरतो आपण बघतो टाइप ऑफ बॉन्ड. याच्यामध्ये जे कार्बन आहे त्या कार्बन मध्ये कोणता बॉन्ड त्या ठिकाणी राहणार त्याच्यानुसार त्याचा सफिक्स त्या ठिकाणी बदलणार आहे फ्रेंड्स. ठीक आहे, तर आता हा जो सफिक्स आहे हा त्याच्या अकॉर्डिंग मध्ये त्या ठिकाणी असणार बेटा. ठीक आहे, एक मिनिट. त्याच्यामध्ये कार्बन मध्ये जर सिंगल बॉन्ड असेल तर सफिक्स येतो बेटा ANE. कार्बन मध्ये ऍटलिस्ट एक जर डबल बॉन्ड असेल तर तिकडे वापरतो आपण ENE. कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड असेल तर वापरतो आपण YNE. हे फिक्स करा पहिले दोघी गोष्टी. एक वर्ड रूट फिक्स करा. असा कुठलाच ऑर्गेनिक कंपाऊंड नाही असणार
की त्याला वर्ड रूट राहणार नाही बेटा, प्रत्येकाला राहील. आणि कुठला बॉन्ड तर त्याच्यामध्ये राहीनच, सिंगल नाही तर डबल नाही तर ट्रिपल नाही तर बाकीचे राहतील, सगळे बी राहतील, डबल बी राहील, ट्रिपल बी राहील. ठीक आहे, एकत्र पण राहील ते. ठीक आहे, तर सिंगल बॉन्ड असेल तर एएनई, डबल बॉन्ड असेल तर ईएनई, आणि ट्रिपल बॉन्ड असेल तर वायएनई. तर हा एक बेसिक स्टडी आपण या ठिकाणी बघितला ऑर्गॅनिक कंपाऊंड साठी लागणाऱ्या दोन गोष्टी, एक वर्ड रूट आणि एक सफिक्स. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर आता आपल्याला जायचं बेटा आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधल्या पहिल्या ऑर्गॅनिक कंपाऊंड कडे. त्याचं तुम्हाला बघायचंय नॉमेनक्लेचर, अल्केन. ठीक आहे, अल्केन. आणि याचा जो फॉर्म्युला आहे तो तुम्हाला माहिती आहे, 10वी पासून तुम्हाला माहित पडलेला आहे फॉर्म्युला, CnH2n+2. आणि याच्यामध्ये जो एन आहे त्या एनचं काय मिनिंग आहे बेटा, त्या एनचं मिनिंग आहे नंबर ऑफ कार्बन. बरोबर, नंबर ऑफ कार्बन इन पॅरेंट चेन. पॅरेंट चेन मध्ये किती नंबर ऑफ कार्बन आहे ते म्हणजे एन बेटा. आता बघा दोन प्रकारचे नाव असतात बेटा ऑर्गॅनिक कंपाऊंडला. दोन प्रकारचे नाव असतात ऑर्गॅनिक कंपाऊंडला. एक असतं त्या ठिकाणी कॉमन नेम आणि दुसरं असतं बेटा IUPAC नेम. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे पहिला प्रकार अल्केनचा, त्याचं नाव आहे बेटा एन अल्केन. एनचा अर्थ होतो बेटा नॉर्मल अल्केन. ठीक आहे, एन अल्केन म्हणजे नॉर्मल अल्केन म्हणजे स्ट्रेट चेन अल्केन. ठीक आहे, आणि आता बघा तुम्ही, आता आपण बघूया एक्झाम्पल्स. पहिलं एक्झाम्पल, जर आपल्याकडे कार्बनची संख्या 1 असेल, ऍक्च्युअली याचं जे कॉमन नेम आहे ते एन अल्केन आहे, ते तुम्हाला माहितीच पडलं. याचं जे IUPAC नाव आहे ते फक्त अल्केन असं लिहितं, फक्त अल्केन. एन लावला तर कॉमन, विदाउट एन IUPAC. ठीक आहे, मग आता पहिला ऑर्गॅनिक कंपाऊंड अल्केनचा, ज्याच्यामध्ये एनची किंमत किती असणार, 1 असणार. पहिला ऑर्गॅनिक कंपाऊंड जर तुम्ही त्या या फॉर्म्युल्यामध्ये जर तुम्ही किंमत पुट केली एनची, एन बिकम 1, तर फॉर्म्युलाचं उत्तर बेटा CH4. मग CH4 च मध्ये एकच कार्बन आहे, CH4 मध्ये एक कार्बन तर मिथ, त्याचं आपल्याला लिहायचं कॉमन नेम, हा मिथेन आहे. कसं काय ठरलं बेटा, हे जे उत्तर तुम्हाला भेटलंय हे या फॉर्म्युल्यावरून भेटलं तुम्हाला, आणि हा फॉर्म्युला कोणाचा बेटा, याचा आहे एएनईचा, म्हणून त्याचं नाव आलं बेटा मिथेन. कॉमन नेम एन मिथेन, याचं IUPAC मिथेन. ठीक आहे, त्यानंतर जर तुम्ही याच्यामध्ये दोन व्हॅल्यू घेतली, दोन कार्बन असेल तर फॉर्म्युला आहे बेटा CH3 सिंगल बॉन्ड CH3 किंवा NR(C2H6), सगळे कार्बन आणि हायड्रोजन एकत्र. आता याच्यामध्ये किती कार्बन आहे रे, 2 कार्बन आहे, आणि त्या कार्बन मध्ये कुठला बॉन्ड आहे, सिंगल, आला एएनई. आता असं पाहिलं आपण, सिंगल बॉन्ड असेल कार्बन मध्ये तर आपण काय वापरतो, एएनई वापरतो. आपण तेच काम करतो इथे. याच्यामध्ये IUPAC नेम मध्ये एन नसतो. तिसरं एन = 3. आता तर त्या अल्केन मध्ये 3 कार्बन असतील, समजलं ना, आणि तो असेल स्ट्रेट चेन, फॉर्म्युला येईल बेटा CH3 CH2 सिंगल बॉन्ड CH3, 3 कार्बन आणि 8 हायड्रोजन. ठीक आहे, याचं 3 कार्बन आहे म्हणून प्रॉपिन, सिंगल बॉन्ड आहे म्हणून एएनई, IUPAC मध्ये फक्त प्रॉपेन. 4 नंबर CH3 CH2 CH2 अँड CH3. तुम्ही 10th ला असताना डिकेन पर्यंत बघितलं वाटतंय,
चार कार्बन आहे आणि त्याच्यामध्ये सिंगल बॉन्ड आहे. सिंपल फक्त ब्युटेन लिहायचं. ठीक आहे. त्यानंतर 5 नंबरचा कार्बन म्हणजे 4 कार्बन. आता हे बघा, याच्यामध्ये टोटल जी संख्या असेल ती किती असेल? 4 आणि हायड्रोजन 10. 5 नंबरचा ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे अल्केनच. त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला आता एक नॉन टर्मिनल CH2 वाढवायचा आहे. 5 कार्बन आहे आणि सिंगल बॉन्ड आहे. 5 कार्बन आहे म्हणून पेंट, सिंगल आहे म्हणून ANE आणि याचं सिंपल नाव पेंटेन. बरोबर आहे की नाही? तर याचा जो कंडेन्स फॉर्म्युला आहे तो काही बेटा, याचा जो कंडेन्स फॉर्म्युला आहे तो काही तो येईल बेटा C5H12. ठीक आहे. याचा कंडेन्स फॉर्म्युला C5H12. मी सगळ्याचे उत्तर काढतो बेटा. C2H6, CH4, CH3H8. तर हे सगळे फॉर्म्युला काढतो मी अल्केनच्या CnH2n+2 वरून ना. ठीक आहे. तर हे तुमच्या या ठिकाणी नंबर ऑफ कार्बन 4, नंबर ऑफ कार्बन 5 आणि फॉर्म्युला हा. याच्यानुसार मग हे उत्तर तुमच्या आलेले बेटा. ठीक आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं बेटा. हे सगळं तुम्हाला हे लिहून दिलेलं आहे मी तुमच्या नोट्स मध्ये. तुमच्याकडे असेल ते तर त्याच्यावरून तुम्ही ते लिहायचंय. तर हा तुमचा पहिला प्रकार झाला बेटा अल्केनचा. दुसरा याच्यामध्ये आता ब्रँच चेन अल्केन. आपल्या अल्केनचा दुसरा प्रकार आहे ब्रांच चेन अल्केन. ठीक आहे. ब्रँच चेन अल्केन याच्यामध्ये पहिला सेक्शन आहे आपल्याकडे, म्हणजे पहिला प्रकार आहे, त्याचं नाव बेटा आयसो अल्केन. कुठला आहे? आयसो अल्केन. आता तुम्हाला डेफिनेशन पण लिहून दिलेली आहे की ज्याच्यामध्ये द अल्केन इन विच वन मिथिल ग्रुप, मिथिल म्हणजे बॉन्ड CH3. ठीक आहे. इज bonded to second last carbon atom of the parent chain. आणि अशा याला आपण म्हणतो बेटा आयसो अल्केन. and this is called as isoalkane. ठीक आहे. एकदम स्पष्ट म्हटलं त्यानं की शेवटून दुसऱ्या कार्बनला, आता लक्ष द्या, अशी पॅरेंटची चेन आहे. बरोबर आहे. मग हा पण काय आहे? शेवटून दुसरा आहे. हा आपण सेकंड लास्ट आहे. हा कार्बन सुद्धा सेकंड लास्ट आहे. ठीक आहे. दोघांपैकी एखाद्या कार्बनला जर ही तुमची पॅरेंट चेन आहे बेटा, चेनला सोडून बोलायचं, ही चेन आहे लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन कार्बनची. त्याच्यानंतर हा इकडे मिथिल ग्रुप लागलेला आहे तुमचा. मिथिल ग्रुप कोणत्या कार्बनला? शेवटून दुसऱ्या कार्बनला. मग इकडचा घेतला फक्त आपण एकच, दोघे घ्यायचे नाही. तर हे जे स्ट्रक्चर आहे हे आयसो अल्केनचं बेटा. दिस इज द स्केलेटन ऑफ आयसो अल्केन. म्हणजे शेवटून दुसऱ्या कार्बनला एक मिथिल पाहिजे, त्याला म्हणायचं आयसो. समजलं? डबल डबल ट्रिपल वेळा बघितलं की हे डायरेक्ट फिक्स बसतं आणि हे असंच आहे किंवा आपण बघा तुम्ही त्याला. ठीक आहे. आता तुम्हाला समजलं आयसो. आता या आयसोचं आपण एक एक्झाम्पल घेऊ बेटा. CH3 CH CH3 आणि इथे CH3. आता ह्याच्यामध्ये ही पॅरेंट चेन आहे बेटा. ही एक पॅरेंट चेन आहे. पॅरेंट चेन चॉईस करनी पड़ती बेटा. दिस इज द पॅरेंट चेन.
आणि हा जो कार्बन आहे मधला, हा सेकंड लास्ट कार्बन आयटम आहे या पॅरेंट चेनचा, समजलं. आणि या सेकंड लास्ट कार्बनला हा मिथिल ग्रुप अटॅच आहे बेटा, हा मिथिल ग्रुप अटॅच आहे, म्हणून याचं नाव काय येईल बेटा, आयसो. ठीक आहे, म्हणून याचं नाव बेटा आयसो, कॉमन नेम ना, याचं कॉमन नेम मध्ये आपण आयसो वापरतो, आयसो. हा, आयसो वापरल्यावरती टोटल कार्बन किती आहे, टोटल कार्बन तर 4 कार्बन आहे, बरोबर आहे. टोटल नंबर ऑफ कार्बन 4 आहे बेटा, हा 1, हा 2, हा 3 आणि हा 4, असे 4 कार्बन याच्याकडे. 4 कार्बन असल्यावर मग याचं नाव काय येईल, ब्यूट. समजलं का, याच्याकडे 4 कार्बन आहे आणि 4ही कार्बन मध्ये कोणचा बॉन्ड आहे, सिंगल, म्हणजे ANE. समजलं, आयसोब्युटेन. सेकंड लास्ट कार्बनला एक मिथिल ग्रुप म्हणून आयसो, सगळे कार्बन 4 आहे म्हणून ब्यूट, सिंगल बॉन्ड आहे म्हणून ANE. त्यानंतर याचं IUPAC नाव काय बेटा, याचं IUPAC नाव काय. पॅरेंट चेनला काय करायचं बेटा, नंबरिंग करायची. मिथिल ग्रुप ज्या बाजूने जवळ आहे, आता हा मिडल मध्ये, तो इकडे पण जवळ आहे, तो इकडे पण जवळ आहे, मग नंबरिंग आपण कुठल्या पण साईडला केली तर चालेल ना. 1 2 3. बघा आता हा जो 2 नंबरचा कार्बन आहे त्याला हा ग्रुप अटॅच आहे, त्याचं नाव काय, मिथिल. 2 नंबरच्या कार्बनला मिथिल अटॅच आहे. आता ही जी पॅरेंट चेन आहे, ही पॅरेंट चेन किती कार्बनची रे, 3 कार्बनची. 3 कार्बन असताना आपण कुठलं वापरतो, रूट वर्ड, प्रॉप. आणि याच्यामध्ये कोणचा बॉन्ड आहे, याच्यामध्ये सिंगल बॉन्ड आहे बेटा कार्बन मध्ये, या पॅरेंट चेनच्या, म्हणून याचं नाव आलं बेटा ANE. सो 2 मिथाइल प्रोपेन हे आयसोब्युटेनचं IUPAC नाव आहे बेटा. एकच कार्बन पाहिजे सेकंड लास्ट कार्बनला, तर त्याला म्हणायचं आयसो. दुसरं एक्झाम्पल बघा, CH3 CH CH2 CH3 आणि इथे CH3. ठीक आहे, बरं. आता तुम्हाला अगोदर सगळ्यात पहिले पॅरेंट चेन चॉईस करायला लागते. लॉंग पाहिजे, कार्बनची चेन पाहिजे, लॉंग चेन पाहिजे, ही लॉंग चेन आहे ऑफ द कार्बन. ठीक आहे, आणि याला हा एक मिथिल ग्रुप अटॅच आहे आणि हा सेकंड लास्ट कार्बन बेटा. म्हणजे याचं 100% जे नेम आहे बेटा ते कॉमन नेम इन आयसो. सेकंड लास्टला एक CH3 ना, हा आयसो. आणि सगळे कार्बन किती रे, 1 2 3 4 5, 5 कार्बन असताना पेंट, सगळ्यांमध्ये सिंगल बॉन्ड आहे ANE. याचं आता IUPAC नाव. चला, ही तुमची पॅरेंट चेन आहे बेटा. आता हा तुमचा एक ग्रुप आहे CH3, तो या बाजूनं नियर आहे बेटा, त्यामुळे नंबरिंग करताना तुम्हाला इकडनं करायची नंबरिंग. समजलं, हा या बाजूनं नियर आहे बेटा, नंबरिंग या बाजून करायची. 1 2 3 आणि 4. सो या बाजून तू जवळ आहे ना, बरोबर. मग बघा आता, जसं मागच्या वेळी आपण विचार केला, पहिले काय लिहायचं बेटा, मिथिल, त्याची लोकेशन किती रे, 2 नंबरला येतो, 2 मिथिल. नंतर मग पॅरेंट चेन किती कार्बनची, पॅरेंट चेन 4 कार्बनची, 4 कार्बन, त्याच्यामध्ये सिंगल बॉन्ड, 2 मिथिल ब्युटेन, 2 मिथिल ब्युटेन
असं त्याचं नाव त्या ठिकाणी आलं बेटा. कॉमन नेम आयसोपेंटेन आणि 2 मिथिल ब्युटेन. बेटा तुम्हाला जर असं लिहून दिलं आयसोपेंटेन, तर तुम्हाला जर स्ट्रक्चर काढता आलं पाहिजे. ठीक आहे, आयसोपेंटेनचं तुम्हाला स्ट्रक्चर माहिती पाहिजे, किंवा तुम्हाला म्हटलं मी 2 मिथिल ब्युटेन, तर याचं तुम्हाला स्ट्रक्चर ड्रॉ करता आलं पाहिजे. समजलं का? हा, अगोदर तुम्ही पहिले स्ट्रक्चर टू याचा स्टडी करा. ओके, पुढे बघा अजून एक एक्झाम्पल बघू आपण. प्रत्येकाला आयसो समजला वाटतं मला. ओके, आणि असं काही ठरलं नाहीये की सेकंड क्लास कार्बन डाव्या बाजूने पाहिजे का उजव्या बाजूने पाहिजे. तो सेकंड क्लास कार्बन पाहिजे, बाजू कुठली पण असू द्या. असं तुम्हाला स्ट्रक्चर मी दिलेलं, समजून घ्या. अशी तुमची त्या ठिकाणी पॅरेंट चेन भेटायची, लॉंग कंटिन्युअस चेन. चेन अशीच असते असं नाही बसता, ती कधी कधी अशी वेगवेगळी असते, पण त्याच्या लॉंग चेन आपल्याला पाहणं पडतं बेटा. ठीक आहे, मग इकडे हा जो कार्बन आहे हा सेकंड क्लास कार्बन आहे बेटा. ठीक आहे, आता जे विद्यार्थी माझ्याकडे 11ला होते त्यांना ते मोठे मोठे स्ट्रक्चर पण माहिती आहे की कसं करतो. पण तुम्ही बेसिक तुमचं कच्चं असल्यामुळे आता मला जेवढं लागतंय तेवढं तुम्हाला देते बघते ना. सेकंड क्लास कार्बनला हा एक मिथिल लागलेला आहे, म्हणजे याचं जे कॉमन नाव आहे ते पहिले आयसोइन बेटा. टोटल कार्बन 6 आहे आणि सगळ्यांमध्ये सिंगल बॉन्ड आहे, बरोबर. आता याचं आयुपीएसी नेम, आता यांचं आयुपीएसी नेम हा या बाजूने जवळ आहे बेटा. नंबरिंग अशी करायची 1 2 3 4 5. तर याचं जे नेम येईल बेटा ते येणार आहे पहिले ब्रँच 2 नंबरच्या कार्बनला मिथिल. अरे मग नंतर पॅरेंट चेन बेटा, नंतर पॅरेंट चेन. ठीक आहे, नंतर पॅरेंट चेन किती कार्बनची ती 5 कार्बन पेंट, सगळ्यांमध्ये सिंगल बॉन्ड पेंटेन. सो आयसोहेक्झेन या केमिकलचं हे आयुपीएसी नेम आहे बेटा. लक्षात ठेवा, सेकंड क्लास कार्बनला एक मिथिल पाहिजे, पॅरेंट चेन सोडून ना. पहिले डब्बा, डब्याच्या बाहेर जर असेल एक मिथिल ग्रुप तर त्याचं नाव आयसो बेटा. ओके, आता बघायचं आपल्याला दुसरा ब्रँच अल्केन, त्याचं नाव आहे निओ अल्केन. लक्ष द्या, त्याचं नाव बेटा निओ अल्केन. बरं, निओ अल्केन म्हणजे काय? द अल्केन इन विच 2 मिथिल group group are bonded किंवा attached to same second last carbon atom of the parent chain and is called neoalkane. सेकंड लास्ट कार्बनला 2 मिथाइल ग्रुप लावायचे असतो. ठीक आहे, मागच्या याच्यामध्ये आपण एकच लावला होता बघा, ही पॅरेंट चेन आहे, बरोबर आहे, बरोबर. हा सेकंड लास्ट कार्बन आहे बेटा. कोणाचा? या पॅरेंट चेनचा. सेकंड लास्ट कार्बनला किती लावायचे मिथिल ग्रुप?
2 1 आणि 2 बरोबर 2 लावले आपण. तर याला तिकडे नेमिंग देताना तुम्हाला सेकंडलाच कार्बनला 2 लागले बेटा, तर याचं नेमिंग याचं बेटा निओ अल्केन. निओ अल्केन एकदम बेसिक बनायला आलं पाहिजे. काय काय मुलांना वाटतं बा किती बेसिक आहे, म्हणजे काय काय ना तर काही माहितीच नाही, त्याबद्दल वाद नाही आहे, पण ज्यांना काही थोडंफार माहिती वाटतं बा किती बेसिक आहे. डबल डबल अरे बेटा तू बालवाडीमध्ये केमिस्ट्रीच्या अजून ऑर्गॅनिकच्या तर बिलकुल बालवाडीमध्ये, तुला हे समजून घ्यायचंय. ठीक आहे, समजलं तर येईन रिॲक्शन, नाही तर मग तुला अखेरी शेवटी काही पर्याय असतो आपल्याकडे, आपण काहीतरी पर्याय काढतो आपण. ठीक आहे, आणि फक्त केमिस्ट्री रिॲक्शनच नाही आहे, पण ज्या पोरांना करिअर करायचंय केमिस्ट्रीमध्ये त्यांना हे माहिती पाहिजे. स्वतःच बघायला शिका आता. 1 महिने फक्त. ठीक आहे, तो करतो आहे की नाही आहे, आपण करायचं की करायचं असं नाही. जो जे करेल तो तसं भरेल बेटा. अभ्यास नाही करावा लागेल, अभ्यास नाही करताना तुम्हाला भरणं पडेल ते. ठीक आहे, हा आता बघा ही तुमची पॅरेंट चेन आहे बेटा, याच्यामध्ये एकदम विशिष्ट बघायच्याकडे ही पॅरेंट चेन बरोबर आहे, आणि याला 2 मिथिल ग्रुप अटॅच केले आपण, एक वरती आणि एक खालती, म्हणून त्याला नाव येईल बेटा निओ. काय नाव येईल बेटा याचं? निओ. पहिलं नाव निओ लिहून घ्यायचं. बरं, हे निओ जे नाव आहे बेटा हे कॉमन नेम, हे त्याचं कॉमन नेम बेटा. आणि या कॉमन नेम मध्ये इकडे पहिले वर्ड वापरायचा निओ. टोटल कार्बन किती आहे? 5. सगळे कार्बन 5 बेटा, म्हणून त्याचं नाव बेटा निओ पेंटेन. 5 कार्बन आहे पूर्ण टोटल कार्बन, बरोबर आहे. टोटल कार्बन आर 5, दॅट्स वाय 1 2 3 4 आणि हे 5 असे 5 कार्बन बेटा, म्हणून त्याचं नाव आलं पेंटेन. आता कॉमन नेम झाला तर आता आयुपीएसी नेम नंबरिंग करताना दोघी साईडनं केलं तरी चालेल, काय अडचण नाही. 1 2 आणि 3. आता 2 नंबरच्या कार्बनला हे लागलेले बेटा मिथिलिक ग्रुप 2 लागले, तर यांचं जे आयुपीएसी नाव आहे त्याच्यात तुम्हाला पहिले ओके बघा, आपण मिथिल ग्रुप जो बेटा तो किती नंबरच्या कार्बनला अटॅच आहे? 2 नंबरच्या. अजून एक मिथिल ग्रुप 2 नंबरच्या कार्बनला अटॅच आहे. दोघे जण मिथिल आहे, 2 मिथिल आहे, म्हणजे 2 मिथिल आहे ना. एकाच कार्बन वरती आहे का दुसरं? एकाच कार्बन वरती 2 मिथिल साठी आपण डाय मिथिल वापरायचं. समजलं का? एकाच कार्बनवर 2 मिथिल आहे तर डाय मिथिल म्हणायचं. तर इथे पण तसं बेटा 2 2 एकदा नाही म्हणायचं, दोनदा म्हणायचं 2 2. हा 2 2 डायमिथिल. हा पॅरेंट चेन किती कार्बनची आहे? 3 कार्बनची. 3 कार्बन म्हणजे प्रॉप, त्याच्यात मध्ये सिंगल बॉन्ड ANE. ओके 2 2 डायमिथाइल प्रॉपेन असं त्याचं एक आयुपीएसी नेम आहे. ठीक आहे, निओपेंटेन आणि 2 2 डायमिथाइल प्रॉपेन दोघही एकाच स्ट्रक्चरचे नाव बेटा, फक्त एक कॉमन आहे आणि एक आयुपीएसी. ठीक आहे, त्याच्यानंतर 2 नंबरचं स्ट्रक्चर बेटा CH3 C CH3, इकडे पण CH3 एक CH2 करतो आणि ते करतो CH3. ठीक आहे, बघा याच्यामध्ये पण हा पॅरेंट चेन बेटा. ठीक आहे, 1 2 3 4.
पॅरेंट चेन 4 कार्बनचे 2 मिथिल ग्रुप एकाच कार्बन वरती आहे, तो कार्बन सेकंड लास्ट बेटा, सेकंड लास्ट कार्बन येतो, तर याचं कॉमन नेम बेटा निओ आहे. सेकंड लास्टला आहे ना हे दोघी जण अटॅच, 2 मिथिल ना एकाच कार्बन वरती दुसऱ्या नंबरच्या शेवटून दुसरा, तर याचं टोटल कार्बन आहे बेटा 6, तर याचं नाव आलं निओ हेक्सेन. आता याच्यावर नंबरिंग करताना ते करून टाकले आपण आता 1 2 3 4. मग याचं जे IUPAC नेमिंग आहे ते पण आता जसं मागचं आपण तसं करू आपण 2,2 डायमिथिल आणि पॅरेंट चेन 4 कार्बनची बॉस, पॅरेंट चेन 4 कार्बनची, 4 कार्बन ब्यूट सिंगल बॉन्ड ANE, ठीक आहे, 2,2 डायमिथाइल ब्यूटेन असं याचं नाव आहे बेटा. सो वी हॅव टू कव्हर हिअर निओ आल्सो, आयसो आल्सो अँड एन अल्केन आल्सो, ठीक आहे, लक्षात ठेवा. ओके, तर असं या ठिकाणी निओ आणि आयसो. सेकंड लास्ट कार्बनला सर्वांना लक्ष द्या, आयसो साठी स्केलेटन, आयसो म्हटला की स्केलेटन असं डोक्यात घुमला पाहिजे बघा. आयसो म्हटला की स्केलेटन, ठीक आहे, दिस इज अ स्केलेटन ऑफ आयसो. निओचा स्केलेटन आणि याच्या पुढे बोलायचं, याच्या अगोदर काहीच करायचं नाही, असंच करायचं, ठीक आहे, असं लिहायचं तिकडे. आयसो म्हटलं की पहिले असं काढून घ्यायचं आणि याच्या पुढे मग नंतर नियोजन करायचं काय करायचं तुम्हाला, तर इकडे इथे कार्बन वाढायचे का नाही वाढायचे का तिथे पाहायचं, ठीक आहे. पण याच्या हे जे आहे एवढा ढाचा, हा बघा ढाचा, हा निओचा आहे, हा एवढा आयसोचा आहे, मग याच्यापुढे तुम्ही किती वाढवा कार्बन, पण इथे कार्बन पाहिजे. लक्षात आलं का? बघा आयसो, परत बोलतो आयसो स्केलेटन कसं आहे बघा, दिस इज द स्केलेटन, ठीक आहे. आयसो, निओ स्केलेटन, कार्बन, मग कार्बन इकडे खालती एक CH3 वरती एक CH3 आणि इथे असं कंटिन्यू तुम्ही किती कार्बन वाढवा इकडे काही प्रॉब्लेम, पण हे निओ आहे, आयसो अँड निओ, ठीक आहे. बघा आता तुम्हाला मी सांगतो, आयसो ऑक्टेन, बघा मी तो सांगितलं आयसो ऑक्टेन, तुम्ही कसं करसाल, CH3 CH2, टोटल कार्बन किती बेटा 8 आहे, 8, ठीक आहे, 1 2 3 4 5 6 7 आणि 8, टोटल कार्बन 8 झाले. आता तुम्हाला म्हटलं मी निओ ऑक्टेन असं म्हटलं ना, एक लक्ष द्या, निओ ऑक्टेन असं म्हटलं, निओ म्हणजे काय, हेच हे स्ट्रक्चर, मग इथे काय येईल बेटा CH3, इथे काय येईल CH2, इथे काय येईल मोजून घ्या कार्बन किती, तर 1 2 3 4 5 6 7 आणि 8, शेवटी CH3, हा बघा, तर हे स्ट्रक्चर निओ ऑक्टेनचं बेटा, ठीक आहे ना. आयसो म्हटला तर स्केलेटन आला पाहिजे, निओ म्हटला तर स्केलेटन आला पाहिजे, त्याच्यानंतर पुढचं काम झालं होतं, ठीक आहे. तर हे झालं तुमचं झालं आयसो आणि निओ आणि एन अल्केन. आता लक्ष द्या, आपल्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये आपल्याला अल्किलचं काम पडतं, अल्किलचं, हा, तर याच्यामध्ये जर तुम्ही एक हायड्रोजन कमी केला अल्केन मधून, जसं की तुमच्याकडे बघा CH4 आहे, याचं नाव तुमचं मिथेन आहे, याच्यातून जर तुम्ही एक हायड्रोजन कमी केला तर काय होईल, CH3 बॉन्ड, तर आपण जेव्हा नाव लिहिलं होतं तेव्हा आपण मिथेनचा वापर केला आपण, त्यानंतर CH3 सिंगल बॉन्ड CH3, याच्यामधून बी तुम्ही जर एक हायड्रोजन काढून टाकला तर बॉन्ड इन बेटा
बॉन्ड CH2CH3. तर जर याचं नाव आपलं काय बेटा, इथेन आहे. तर याचं काय बेटा, इथिल. ठीक आहे, समजलं. तुम्हाला एक फॉर्म माहिती आहे ना, आपण हे सगळे हायड्रोजन कार्बन एकत्र लिहितो असे. असं आपण याचं कधी केलं तर किती येईल मग, एक हायड्रोजन कमी फक्त, C2H5. लक्षात द्या. त्याच्यानंतर CH3 CH2 CH3, याचं तर नाव काय बेटा, प्रोपेन आहे. याच्यामध्ये पण 3 हायड्रोजन आहे आणि 3 कार्बन आहे आणि 8 हायड्रोजन आहे, 3 कार्बन आहे. याच्यातून जर तुम्ही एक हायड्रोजन रिमूव्ह केला तर तुमचं उत्तर असं येतं. म्हणजेच काय रे, C3H7. तर बेटा इकडे तुमचं नाव आलं बेटा प्रॉफिट. मेहनत घ्या रे, मेहनत घ्या. ठीक आहे ना. सुरुवातीला 21 विद्यार्थी आले होते ऑनलाईनचा, आता 13 विद्यार्थी राहिले. म्हणजे किती सिरियस आहे आपण, किती सिरियस आहे. हाऊ मेनी आय एम सिरियस अँड यू सिरियस. ठीक आहे ना. तर बेटा रिव्हिजन साठी मी तुम्हाला एवढं करतोय, अँड तुम्हाला फक्त नुसतं होल्डिंग, काही लिहायचं नाही, काही नुसतं बघायचंय, तरी आपल्याला प्रॉब्लेम आहे लेक्चरला प्रेझेंट कॉन्स्टंट राहायला. ठीक आहे. तर मिथेनचं मिथिल, इथेनचं इथिल, प्रोपेनचं प्रॉपिल, तसं ब्युटेनचं ब्युटिल, पेंटेनचं पेंटिल. फक्त तुम्हाला एक हायड्रोजन टर्मिनलचा गायब करायचा आहे, कुठल्या तरी एखाद्या कार्बनचा, म्हणजे शेवटचा कार्बनचा. ठीक आहे, शेवटच्या कार्बनचा तुम्हाला हायड्रोजन काढायचा आहे, तो प्रॉपिल तयार मग. अशा प्रकारे तुम्हाला ही. आणि हे जे अल्किल आहे की नाही, याला म्हणतात ब्रँच. व्हॉट इज दॅट कॉल्ड, ब्रँच. किंवा त्याला आपण म्हणतो प्रिफिक्स. सांगतो का काय ते. नेम लिहिताना पहिले लिहितात प्रिफिक्स. बाकी तुम्हाला तर माहिती, कॉमनली काय पाहिजे असतं, वर्ड रूट किंवा रूट वर्ड आणि बेटा सफिक्स. ठीक आहे. बरं, या प्रिफिक्सच्या अगोदर काय लिहिता माहिती का, तो कुठे असतो, किती नंबरच्या कार्बनला असतो, असं आपण लिहितो बेटा. ठीक आहे. आणि हे जे तुम्ही पाहिला आता सफिक्स, ते सगळे अल्किल होते बेटा, अल्किल. ओके. 2 मिथिल म्हटलं ना, 2 मिथिल. आपण म्हणतो 2 डायमिथिल असं म्हटलं तर बघा, ते सफिक्स आहे, प्रिफिक्स आहे बेटा ते. आणि 2 आणि 2 काय बेटा, त्याचं लोकंट म्हणजे लोकेशन. तर असा हा तुमचा या ठिकाणी इंट्रोडक्शन पार्ट या ठिकाणी आपला अल्केन सॉरी अल्केन, एन अल्केन, आयसो अल्केन आणि निओ अल्केन आपण बघितला बेटा. ठीक आहे. त्यानंतर आपण आताच काय पाहिलं, आपण अल्किल बघितला आपण. ठीक आहे. हा रेकॉर्डेड व्हिडिओ आहे बेटा. आफ्टरवर त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग व्हिडिओ तुम्हाला मी शेअरिंग करणार आहे. ठीक आहे. चला पुढे बघा. आता दुसरा ऑर्गेनिक कंपाऊंड तुम्हाला तिकडे बघायचं आहे, त्याचं नाव बेटा अल्कीन. त्याचं फॉर्म्युला आहे CnH2n+2. समजलं, सेम फॉर्म्युला. आणि याचं जे जनरल प्रेझेंटेशन आहे ते असं आहे, रिॲक्शन मध्ये असं आहे. आता याच्यामध्ये ओके, याचं जे कॉमन नेम आहे त्याच्यामध्ये सफिक्स वापरतो तो YLNE. याच्यामध्ये IUPAC मध्ये सफिक्स आहे बेटा ENE. पहिलं बघा, पहिलाच केमिकल डबल बॉन्ड वाला CH2 डबल बॉन्ड CH2, 2 कार्बन आहे, 2 कार्बन म्हणजे इथ, कॉमन नेम YLNE. 2 कार्बन आहे पण डबल बॉन्ड आहे ENE. सेकंड नंबरचा एक्झाम्पल. आता याला जर तुम्ही कंडेन्स केला, एकत्र केलं म्हणजे एकत्र, तर C2H4 असा याचा फॉर्म्युला बेटा. ठीक आहे. त्यानंतर
CH3 CH डबल बॉन्ड CH2 बेटा, कार्बन 3 हाइड्रोजन, अरे सॉरी फॉर्म्युलाचा CnH2n+2 बेटा, +2 येणार नाही, फक्त 2n येईल बेटा, सॉरी 2n ना, कार्बन 3 हाइड्रोजन 6, 3 कार्बन आहे, 3 कार्बन आणि डबल बॉन्ड, 3 कार्बन आणि डबल बॉन्ड, ठीक आहे. कॉमन नेम प्रोपिलिन, IUPAC नेम प्रोपिन. तिसरं एक्झाम्पल CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2. अरे बाबा 4 कार्बन आहे, 4 कार्बन, डबल बॉन्ड, 4 कार्बन, डबल बॉन्ड, इकडे YLENE तिकडे ENE, 4 कार्बन हाइड्रोजन 8, ठीक आहे. वारे वा. 4 नंबर CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2, 5 कार्बन आहे बेटा, 5 कार्बन आहे आणि डबल बॉन्ड आहे पहिल्याच नंबरच्या कार्बनला, प्रोपिलिन सॉरी पेंटिलिन, 5 कार्बन आहे आणि डबल बॉन्ड आहे, पेंटिन. समजलं? तर बघा आपल्याला डायरेक्ट शेवटी जर डबल बॉन्ड असेल, फक्त कार्बनची संख्या मोजायची आणि शेवटी YLENE लावायचं बेटा, बरोबर आहे की नाही. सो याच्यामध्ये सगळं तुम्हाला अटॅचमेंट सॉरी बघताना व्यवस्थित बघायचं तुम्हाला. हे सगळे जे ऑर्गेनिक कंपाऊंड्स आहे हे इतके सेन्सिटिव्ह आहे की हे असे दिसतात तेव्हा सोपे वाटतात आपल्याला, पण जेव्हा ते केमिकल रिॲक्शन मध्ये येतील बेटा, तर हे अगोदर तुम्हाला याचं स्ट्रक्चर आठवलं पाहिजे. इथिलीन म्हटलं तर तुम्हाला इथिलीन लगेच आठवलं पाहिजे, CH2 डबल बॉन्ड CH2 असं. प्रॉपिन म्हटलं तर तुम्हाला लगेच प्रॉपिन आठवलं पाहिजे असा. स्टडी करताना हे नाव आणि हे स्ट्रक्चर, हे नाव आणि स्ट्रक्चर म्हणजे हे पण कॉमन नेम पण आणि IUPAC पण बिलकुल डोक्यानं काम करायचं बेटा, समजलं? पुढे बघा आता 5 नंबरचं एक्झाम्पल, ठीक आहे. CH3C इकडे CH3, इथे डबल बॉन्ड एक CH2. बघा आता याच्यामध्ये ही तुमची पॅरेंट चेन आहे, पॅरेंट चेन मध्ये हा सेकंड लास्ट कार्बन आहे, त्याला हा मिथिल ग्रुप अटॅच आहे, एक ही पॅरेंट चेन आहे बेटा, समजलं? हा सेकंड लास्ट कार्बन आहे, तर याचं नाव येईल बेटा आयसो, आणि टोटल कार्बन आहे 4, आणि हिच्यामध्ये डबल बॉन्ड आहे YLENE, हे त्याचं नाव. अजून याचं एक नाव बेटा कॉमन नेम मध्ये याच्यामध्ये डबल बॉन्डच्या जर ब्रँच असतील तर डबल बॉन्ड ज्या बाजूने जवळ त्या बाजूला याचं अल्फा, इथे लिहायचं बेटा बीटा. आता तुम्हीच बघा बीटा कार्बन वर मिथायलिक ग्रुप लागलेला आहे, तर बीटा मिथिल, बीटा मिथिल, आणि ही जी पॅरेंट चेन आहे बाळा ही किती कार्बनची बरं? 3 कार्बनची, 3 कार्बन, 3 कार्बन. कॉमन नेम बेटा, कॉमन नेम YLENE. तर हे त्याचं या स्ट्रक्चरचं कॉमन नेम आहे बाळा. आता या स्ट्रक्चरचं IUPAC नेम, ठीक आहे, या स्ट्रक्चरचं IUPAC नेम. डबल बॉन्ड नियररच्या बाजूनं नंबरिंग करायची, 1 2 आणि 3. 2 नंबरच्या कार्बनला CH3 अटॅच आहे, 2 मिथिल. पॅरेंट चेन 3 कार्बनची आहे आणि त्याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे, तर हे याचं IUPAC नेम बेटा, त्याचं IUPAC नेम, ठीक आहे. नंबरिंग डबल बॉन्ड कडनं करावं लागते बेटा.
आणि 2 नंबरच्या कार्बनला तो आला मग हा मिथिल ग्रुप 2 नंबरच्या कार्बनला म्हणून 2 मिथिल. 3 कार्बन आहे पॅरेंट चेन मध्ये म्हणून प्रॉप डबल बॉन्ड आहे म्हणून EN आहे. तर या स्ट्रक्चरचं हे कॉमन नेम आणि IUPAC नेम आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला जायचंय पुढच्या ऑर्गेनिक कंपाऊंड कडे. ठीक आहे, लक्ष द्या. तिसरा ऑर्गेनिक कंपाऊंड आहे बडा अल्कवायनी. अल्कवायनी याचा जनरल फॉर्म्युला आहे CnH2n-2 आणि याला रिएक्शन मध्ये असं लिहितात ते असं लिहितात. ठीक आहे. आता याच्यामध्ये पण नियम आहे. 2 नियम तर असतील ना बेटा. एक आहे कॉमन नेम मधला आणि एक आहे बेटा IUPAC मधला. याच्यामध्ये याच्यामध्ये कॉमनली दे आर यूज द वर्ड that is acetylene in the last acetylene and here they use the lastly there is a YNE. So take another first example of this one. CH triple bond CH याचं जे नाव बेटा कॉमन नेम ते डायरेक्ट ऍसिटिलीनच आहे. यामध्ये 2 कार्बन आहे बेटा, त्यामध्ये 2 कार्बन आहे इथ डबल बॉन्ड YNE. तर याचं लिहिण्याचं पद अशी पण आहे C2H2 2 नंबर CH3C ट्रिपल बॉन्ड CH CH3C ट्रिपल बॉन्ड CH. आता इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. याच्यामध्ये हा जो ग्रुप आहे हा याला अटॅच आहे असा विचार करा आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड म्हणजे ऍसिटिलीन आणि हा एक ग्रुप लागला त्याला अटॅच CH3. CH3 चं नाव असतं बेटा मिथिल आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डचा अर्थ आहे ऍसिटिलीन. आता लक्ष द्या इकडे. याच्यामध्ये किती कार्बन आहे टोटल 3 आणि ट्रिपल बॉन्ड आहे YNE. याचा कंडेन्स फॉर्म्युला आहे C3H4. फॉर्म्युला लक्षात ठेवा बरं का. CnH2n-2. थर्ड नंबर CH3C ट्रिपल बॉन्ड CH3. आता बघा इकडे याच्यामध्ये 2 मिथिल ग्रुप लागलेले आहे कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डला. 2 मिथिल ग्रुप लागले बेटा. 2 डायमिथिल ऍसिटिलीन असं याचं IUPAC कॉमन नेम आहे. ओके, 2 मिथिल आहे ना म्हणून डायमिथिल आणि ट्रिपल बॉन्ड आहे म्हणून ऍसिटिलीन बेटा. ऍसिटिलीन वाय बिकॉज ऑफ ट्रिपल बॉन्ड. आणि तुम्ही जर बघताय तर ट्रिपल बॉन्ड दोघी बाजूनं कॉमन अंतरावरती आहे, त्यामुळे मी इकडनं पण 1 2 3 4 केलं, तिकडनं पण 1 2 3 4 केलं. दोघं चालणार आहे, समजलं, लक्षात ठेवा. मग आता बघा याच्यामध्ये किती कार्बन आहे रे बेटा? 4 कार्बन आहे. 4 कार्बन 4 कार्बन. आता डबल बॉन्ड कोणत्या नंबरच्या कार्बनला आहे? पहिले आलेला आहे. 2 नंबरच्या कार्बनला अगोदर आलाय अगोदर, म्हणून 2YNE किंवा याचं नाव 2-ब्युटाइल. 2-ब्युटाइल बेटा. ठीक आहे. लोकेशन ब्यूट नंतर लिहायची किंवा ब्यूटच्या अगोदर पण लिहिलं तरी चालेल. दोघही पद्धती आहे IUPAC नॉमेनक्लेचर ऍसिटिलीनचं लिहिण्याच्या. ठीक आहे. अजून एखादा कधी एक्झाम्पल आपण घ्यायचं म्हटलं तर आपण घेऊ शकतो. एक गोष्ट ध्यानात ठेवा, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. एक मिथिल
एक मिथिल मिथिल, दोन मिथिल आहे, दोन मिथिल, बरोबर. असं याच्यामध्ये लक्ष ठेवा. एक मिथिल, दोन मिथिल, ट्रिपल बॉन्ड ऍसिटिलीन, ट्रिपल बॉन्ड ऍसिटिलीन, ट्रिपल बॉन्ड ऍसिटिलीन. बाकी तर मग हे काही सोपं आहे. 2 कार्बन ट्रिपल बॉन्ड, 3 कार्बन ट्रिपल बॉन्ड, 4 कार्बन ट्रिपल बॉन्ड. लोकेशन ऑफ ट्रिपल बॉन्ड जी कमी असेल ते घ्यायची. आता बघा चौथं स्ट्रक्चर CH3 CH2 C ट्रिपल बॉन्ड C CH3 असे आता. ठीक आहे, कॉमन नेम याचा. इकडे मिथिल, इकडे इथिल. याचं नाव आहे बेटा, आता आपण पाहिलं कॉमन नेम इथिल. तिथे मला लिहून दिलं तुम्ही CH3 CH3, हा तुमचा इथेन. याच्यातून एक हायड्रोजन कमी कर बरं तू, काय हे येईल ना. याचं नाव काय बेटा, इथिल. मग तोच आहे मग इथिल. हा, आणि हा आहे मिथिल. बरं, आणि हा तुमचा ट्रिपल बॉन्ड म्हणजे ऍसिटिलीन ना, ट्रिपल बॉन्ड म्हणजे ऍसिटिलीन. ओके, हा लक्ष द्या. आता याच्यामध्ये हा ई आहे आणि हा एम आहे बेटा. मग हे आहे ब्रांचेस. मग याच्यामध्ये अल्फाबेटिकली म्हणजे याच्यामध्ये अल्फाबेट्स आपण असतात ना, ABCD. हा, ABCD मध्ये ई अगोदर येतो बेटा, म्हणून याचं नाव घ्यायचं पहिले इथिल. मग एम येईल बेटा मिथिल. त्यानंतर हा तुमचा पॅरेंट. ओके, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड म्हणजेच ऍसिटिलीन. ओके, बघा इथिल मिथिल ऍसिटिलीन. कॉमन नेम अंडरस्टँड करा बेटा. इज पहिले का घेतला आपण, अल्फाबेटिकली आपण त्याला लिहिलेलं बेटा, ई आणि एम. त्यानंतर आता हे तुमचं कॉमन नेम. आता IUPAC ते तुम्हाला कळलेच असेल की आता हा जो ट्रिपल बॉन्ड आहे हा या बाजूने नियर आहे बेटा, जवळ आहे. नंबरिंग अशीच करायची. जो कोणी अशी नंबरिंग करेल त्याचं हे चुकीचं आहे, समजलं. लक्षात ठेवा बेटा. ठीक आहे बेटा. मग त्याच्यामध्ये IUPAC नेम 5 कार्बन 2 YN बेटा. बघा 2 नंबरच्या कार्बनला लागला डबल ट्रिपल बॉन्ड. ठीक आहे, 5 कार्बन आहे आणि 2 YN बेटा. ठीक आहे, 5 कार्बन आहे बेटा आणि 2 नंबरच्या कार्बनला लोवेस्ट आहे. 2 आणि 3 पण आहे, पण 2 लोवेस्ट बेटा. 2 कसा बेटा, लोवेस्ट आहे. ठीक आहे, इथिल मिथिल ऍसिटिलीन ते तुम्हाला समजलं. ते IUPAC पण 5 कार्बन आणि 2 नंबरच्या कार्बनला लागलेला आहे YNE म्हणजे ट्रिपल बॉन्ड. समजला, पेंट 2 YNE. जर आता हे स्ट्रक्चर जर असं राहिलं असतं बेटा, विचार करा, जर हे स्ट्रक्चर असं राहिलं असतं तर याचं IUPAC नाव काय आलं असतं, पेंट 1 YNE बेटा, पेंटाईन. ओके, हा, आणि कॉमन नेम काय राहिला असतं, कॉमन नेम हा बघा, हा कोणता ग्रुप आहे बेटा माहिती का, हा प्रॉपिल आहे, प्रॉपिल. आणि हा ऍसिटिलीन. तर याचं जे कॉमन नेम राहिलं असतं बेटा ते असतं प्रॉपिल ऍसिटिलीन. तुम्हाला 2 ग्रुप करता आले पाहिजे, त्यामुळे मी तुम्हाला अल्किल शिकवला याच्या अगोदर. फक्त एक हायड्रोजन कमी असतो, एक हायड्रोजन कमी असतो बेटा. प्रोपेन प्रॉपिल मध्ये, प्रोपेन मध्ये जर 3 कार्बन आणि 8 हायड्रोजन आहे, प्रॉपिल मध्ये 3 कार्बन आणि 7 हायड्रोजन असते बेटा. बघा 3 2 5 आणि 2 7 झाले की 7 बरोबर. हा, तर याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं बेटा, अल्केन आणि अल्किल याच्यामध्ये फक्त एका हायड्रोजनचा फरक आहे. जर मी अल्केनला म्हटलं RH
तर अल्किन असेल फक्त आर. आर म्हणजे अल्किल, आर एच म्हणजे अल्केन. लक्षात ठेवा, आर एच म्हणजे अल्केन आणि फक्त आर म्हणजे अल्किन. ठीक आहे, लक्ष द्या. तर आता आपण याचा पुढचा जो नॉमेनक्लेचर सेक्शन तो उद्या बघू आपण. आणि सगळ्यांना लक्षात द्यायचंय, उद्याच्या दिवशी ओके सगळ्या ऑर्गेनिक कंपाऊंड होतील तुमच्याले. हा, आणि जे विद्यार्थी फक्त ऑनलाईन करताय त्यांना मी नोट्स टाकलेल्या ग्रुपवर, त्या तुम्हाला लिहून घ्यायच्या आहे. आणि जसे तुम्ही आता आज आले, जे ऑनलाईनला ऑफलाईनला होते ते पण आले, त्यांनी पण या बेटा. तुम्हाला हे 2-4 जर तुम्ही रिव्हिजन करसाल तर हे तुम्हाला जास्त 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 करणार आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, ज्या ज्या विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी फीज बाकी आहे ऑनलाईनची किंवा ऑफलाईनची, जे विद्यार्थी येतात